राज्य शिक्षण मंडळाचा गोंधळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे। राज्य शिक्षण मंडळांची एक मोठी चूक झालेली आहे की आता 3 जूनपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे आहे। मात्र 10वी पास होऊनही ज्या विद्यार्थ्यांना 11वीला ॲडमिशन घ्यायचे आहे आता त्यांचे प्रवेश रखडले आहेत। बरीचशी महाविद्यालये ही ओरिजिनल मार्कशीटची मागणी करत आहेत, मात्र कंत्राटदाराच्या चुकीमुळे आणि त्याच्या कामाच्या विलंबामुळे याचा फटका हा विद्यार्थ्यांना बसताना दिसत आहे। उशिरा राज्य शिक्षण मंडळाला आता एक परिपत्रक काढावे लागले आहे आणि त्या परिपत्रकानुसार त्यांनी सर्व महाविद्यालयांना आदेश दिले आहेत की जर विद्यार्थ्यांकडे ओरिजिनल मार्कशीट नसेल तर आपण जे ऑनलाईन प्रिंट आहे त्या ऑनलाईन प्रिंटच्या आधारे ॲडमिशन करून घ्यायचं आहे। तरी विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही आहे। जर आपल्याकडे ओरिजिनल गुणपत्रिका नसेल तर जर तुमच्याकडे 10वीची गुणपत्रिका नसल्यामुळे तुमचा प्रवेश कोणी नाकारल्यास तर आपण घाबरायचं नाही आहे। जी आपली डिजिटल गुणपत्रिका आहे ती आपण ऑनलाईन काढायची आहे आणि याच्यावरती आपण ॲडमिशन घ्यायचं आहे। तर आणि आपणास ही गुणपत्रिका पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये मिळून जाईल। तर विद्यार्थ्यांनो, ही एक लेटेस्ट बातमी होती। आपल्याला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ कसा वाटला कळण्यासाठी मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।